हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. वटपौर्णिमा म्हटलं की आठवतं ते म्हणजे वडाचं झाड, पूजा, साडी, बांगड्या आणि पारंपरिक साज. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी साडीचा रंग निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला कोणते 5 रंग शुभ मानले जातात आणि कोणता रंग शक्यतो टाळावा. वटपौर्णिमा हा सण सुहासिनी महिलांसाठी अत्यंत शुभ व पवित्र मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. तसेच वडाच्या झाडाची पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, वडाच्या झाडाच्या पूजेप्रमाणेच आपण ज्या साड्या परिधान करतो त्यालाही तेवढेच विशेष महत्त्व असते. चला तर मग जाणून घेऊया पुढील कोणते 5 रंग शुभ मानले आहेत आणि कोणत्या रंगाची साडी या दिवशी चुकूनही घालू नये. चला तर जाणून घेऊया कोणते ते 5 रंग शुभ आहेत. नंबर 1, लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेचा आवडता रंग म्हणूनही लाल रंग ओळखला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी परिधान केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम, आनंद आणि सौभाग्य वाढते अशी मान्यता आहे. नंबर 2, हिरवा रंग. हिरवा रंग हा समृद्धी, सौभाग्य आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जाते. सुवासिनी महिलांसाठी हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 3, पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहांशी संबंधित मानला जातो. हा रंग सकारात्मक ऊर्जा, ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक आहे. पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने घरात आनंद, मंगलमय वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. नंबर 4, गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि कोमलतेचे प्रतीक मानला जातो. पती-पत्नीमधील नात्यातील प्रेम अधिक दृढ करण्यासाठी हा रंग शुभ मानला जातो. गुलाबी रंगाची साडी तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालू शकते. नंबर 5, केशरी रंग. केशरी रंग हा आध्यात्मिकता, उत्साह, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हा रंग मनाला शांतता देतो आणि आत्मविश्वास वाढवतो. वटपौर्णिमेच्या दिवशी केशरी रंगाची साडी परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगाची साडी पुढील एक रंग आहे ज्या रंगाची साडी तुम्ही चुकूनही घालू नका. आता जाणून घेऊया असा कोणता रंग आहे जो या दिवशी टाळावा. तर तो म्हणजे काळा रंग. धार्मिक मान्यतेनुसार काळा रंग नकारात्मक आणि अमंगलतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेसारख्या शुभ सणाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करणे टाळावे असे सांगितले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगापेक्षा तुमची श्रद्धा, भक्ती आणि मनापासून केलेली पूजा सर्वात महत्त्वाची असते. मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने केलेले व्रत यामुळेच खरे पुण्य मिळते. यंदाच्या वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.